हॅलो फ्रेंड. आज मी चिकन बिर्याणी करणार आहे संध्याकाळी. तर मी 1 किलो चिकन आणलं. चिकन स्वच्छ धुवून घेतलं. हे बघा, अर्धा किलो जास्त आहे चिकन. लेग पीस असे मोठे मोठे पीस ठेवले. हे बघा, असे स्वच्छ धुवून घेतलं. त्यामध्ये अर्धा वाटी दही टाकलं. एक चमच लिंबू रस घेतला. 2 चमच धने पावडर, 2 चमच मिरची पावडर, अर्धा चमच थोडासा गरम मसाला टाकला आहे, पाव चमच किचन किंग मसाला टाकला, पाव चमच चिकन बिर्याणी मसाला टाकला, चिकन मसाला सॉरी, आणि 2 चमचे चिकन बिर्याणी मसाला टाकला आहे, 2 चमचे कोथिंबीर, 2 चमचे पुदिना जो मी सुकून घेते ना तो टाकला, 2 चमचे पावडर करून, आणि थोडं मीठ, अर्धा चमच मीठ टाकलं. नंतर बिर्याणीमध्ये पण टाकायचं आहे भात करताना. आणि मीठ टाकलं. हळद पाव चमच आणि 1 चमच कच्चं तेल टाकलं आणि हे चांगलं मिक्स करून घेतलं. हे बघा. आणि संध्याकाळी जेव्हा बिर्याणी करेन ते मला तुम्हाला दाखवेल. आणि मी हे फ्रीजमध्ये 4-5 घंटे ठेवणार आहे मुरण्यासाठी. हे बघा. आणि मी त्यातलं 1 किलो कोंबडी आणली, म्हणजे 1.25 किलो भरली. आणि त्यातलंच थोडं असं मीडियम म्हणून चिकन करणार आहे, चिकन रस्सा. तर मी हे बॉईल करून घेतलं आहे. फोडणीला 1 चमच तेल टाकलं, 1 कांदा टाकला बारीक कापून, हळद, 1 चमच अद्रक लसूणची पेस्ट टाकली, आणि मग चिकन स्वच्छ धुवून टाकलं आणि थोडंसं पाणी टाकलं 1 कप, आणि हे शिजवून घेतलं. आता ह्याची मी ग्रेव्ही करणार आहे, मीडियम ग्रेव्ही. तेव्हा तुम्हाला दाखवते. मी साधी सोपीच रेसिपी करते, मुलांना आवडते तशी. जास्त काय हे करत नाही, जास्त तेल पण टाकत नाही. हे बघा, मी आता ह्या डब्यामध्ये ठेवते. बघा, आता मी हा डब्बा भरून फ्रीजमध्ये ठेवत आहे. मी बाहेरून दुकानावरून चिकन मसाला आणलेला, हा टाकला 1 पॅकेट. आणि हे बघा, चिकन ग्रेव्हीसाठी मी हा कांदा भाजून घेतला, हे ओलं खोबरून घेतले, आणि त्यामध्ये हा कांदा, 5-6 लसूणच्या पाकळ्या टाकल्यात, अर्धा इंचच अद्रक टाकलं आहे, आणि हे असतं ना मगजचं बी, हे बघा मगजचं बी ते टाकलं आहे, आणि थोडीशी अर्धा चमच खसखस घेतली. ह्या 1 टॅमॅटो कापून भाजलं आहे. आता मी ह्याची ग्रेव्ही करेन, मग मिक्सरला लावून मग तुम्हाला नंतर दाखवते मी. हॅलो फ्रेंड. हे बघा, मी चिकनसाठी कढई ठेवले, चिकन रस्सा करण्यासाठी. आता ह्याच्यामध्ये मी मसाला टाकते, जो हा बघा मसाला केला आहे. चांगलं तेल सुटेपर्यंत 5-7 मिनिटे परतून घेऊया. तर बघा फ्रेंड, मी 3 चमचे गावची पावडर आहे, मसाला मी गावी करते तो 3 चमच आहे, अर्धा चमच हळद, चिकन मसाला 1 चमच, आणि धणा पावडर 1.5 चमच येते, तो पण मी गावीच करते तोच आहे. आणि हे थोडंसं 1 चमच दही घेतले मी त्यात टाकायला. हे बघा, आता मी 5-7 मिनिटं त्याला परतून घेतले मसाल्याला. तर हे मसाले ह्याच्यात टाकते, आणि ह्याला 5 मिनिटे मी चांगले परतून घेते, तेल सुटेपर्यंत. 2-3 मिनिटे झाली. आणखी 2 मिनिटे ठेवते झाकून. हे बघा, तेल सुटलं आहे साईडने. ह्यातच मी हे जे थोडं दही घेतलं होतं ना ते टाकते, मी चांगलं मिक्स करून घेते, आणि आणखी 1 मिनिट चांगलं मिक्स करते. हे बघा, दही टाकून मी असं चांगलं फेटून घेतलं आहे.
मिक्स चांगलं केलं बघ, तेल सुटले साईडने. आता मी ह्याच्यामध्ये जे बॉईल केलं होतं ना चिकन ग्रेव्हीसाठी, ते घालत आहे बघा. हे बघा. आता मिक्स करून घेऊया. तुम्ही एकदा अशा पद्धतीने करून बघा, खूप छान लागतं. आता आपण मीठ नाही यामध्ये टाकलं, मीठ बॉईल करताना टाकलं होतं. आता मी ह्याच्यातच मीठ टाकते. तुम्ही चवीनुसार मीठ टाका. मी थोडं टाकलं होतं म्हणून मी कमी टाकलं आहे. आणि तुम्हाला ग्रेव्ही कशी पातळ घट्ट हवी त्याप्रमाणे पाणी टाका. मी असे थोडे पाणी टाकते ह्याच्यामध्ये. हे बघा, ज्यामध्ये चिकन आपण बॉईल केलं होतं त्याच कढईत मी पाणी घेऊन हे टाकलं. त्याला चांगलं 5 मिनिटं उकळून काढून शिजवून घेऊया. अजून मी 1 ग्लासमध्ये पाणी टाकलं. ग्रेव्ही खूप घट्ट होती. आता मी ह्याला आणखी चांगली 5-7 मिनिटं शिजवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा, चिकन चांगला कड येतोय. त्याला थोडं अलमी वाटलं म्हणून मी थोडं मीठ टाकते ह्याच्यात स्वादानुसार. जसं तुम्ही पण बघून स्वादानुसार मीठ टाका. हे बघा, चिकन चांगलं शिजतं, चांगलं आहे बघा. आणि आधीच ते शिजलेलं आहे. तर 3 मिनिटे झाली. अजून 2 मिनटं मी शिजवते आणि मग गॅस बंद करते. छान ग्रेव्हीला यायला तेल बघा सुटलं चांगलं ग्रेव्हीला. तरी आली. ग्रेव्हीला चांगली तरी आली. तुम्ही एकदा ह्या पद्धतीने शिजून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. हे बघा, ग्रेव्ही चांगली घट्टच आहे. अशी मीडियम घट्ट करते मी, चांगली पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही. हे बघा, चिकन चांगलं मी 7 मिनिटे शिजवून घेतलं. आता मी गॅस बंद करते. हे बघा, तरी पण आली चांगली चिकनला. चिकन रस्सा तयार झाला. हे बघा, चिकन चांगलं शिजलं. आता मी कोथिंबीर टाकते.